पाय क्रॉस करायचे आहेत, हात क्रॉस करायचे आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर या. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्णपणे श्वासाच्या स्वाधीन होऊन जा. साक्षी भावाने श्वासाचं निरीक्षण करायचं. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. सगळ्या चिंता, काळज्या बाजूला करा. सगळा थकवा बाजूला. पूर्ण शांत व्हा. गुरूंना नमस्कार करा. गुरुच्या चरणांवर आपलं डोकं ठेवून ध्यानाची परमिशन मागायची आहे. आई वडिलांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या गुरूंना माझा नमस्कार. तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येतो आहे, श्वास जातोय. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. ब्रह्मरंध्रावर स्थिर व्हा. त्याचा स्पर्श, त्याचे व्हायब्रेशन. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. आता या ऊर्जेला घेऊन सरळ मूलाधारावर जायचंय.
मूलाधारावर स्थिर व्हायचंय. मूलाधार चक्रावर स्थिर व्हा. आता पृथ्वी मातेकडून एनर्जी घ्या. सगळं लक्ष खालच्या भागाला. खालतून एनर्जी तुम्हाला मिळतेय. पूर्ण लक्ष केंद्रित करा. पूर्ण लक्ष केंद्रित. दोन्ही एनर्जीचं मिलन. मूलाधारावर होत आहे. आता पूर्णपणे आपण मूलाधारावर स्थिर आहोत. पूर्ण लक्ष द्या. मूलाधारावर स्थिर व्हा. साक्षी भावाने मूलाधार चक्रावर या एनर्जीचा खेळ बघायचा आहे आपल्याला. आपलं चक्र उजळून गेलेलं आहे. चक्राच्या सगळ्या पाकळ्या बॅलन्स मध्ये सारख्या आहेत. आज आपण फक्त आणि फक्त व्हायब्रेशन कडे लक्ष देणार आहोत. ज्यांना व्हायब्रेशन जाणवणार नाही त्यांनी लाल रंग बघायचा. मूलाधारावर स्थिर. मूलाधारातून ही एनर्जी ओटीपोट आणि दोन्ही पाय याच्यात पसरते. हळूहळू तुमचे जर गुडघे दुखत असतील, टाच दुखत असेल, पोटऱ्या किंवा कमरेचा खालचा भाग दुखत असेल तर तिथे बघा. तिथे ही एनर्जी घेऊन जा. पृथ्वीकडनं आणि आकाशाकडनं मिळालेली, दोन्ही बाजूनी मिळालेली एनर्जी आहे.
ज्यांना शरीराच्या दुसऱ्या कुठल्या भागावर दुःख असेल, तिथे देखील ही एनर्जी आपल्याला आपल्या मनाच्या वेगाने घेऊन जाता येते. ओंकार घेणार आहे. कोणाच्या तरी छातीत खूप दाटल्यासारखं झालेलं आहे. काढून टाका सगळं. मोकळं करा सगळं एनर्जीने. खांदा दुखतोय, हात घेऊन चला. पूर्ण लक्ष द्या. दुखणाऱ्या भागातून हळूहळू ही एनर्जी पसरवा. आपण त्यात ओंकाराचे स्पंदन आपण मिसळतो आहे. ओ, ओ,
Mm. 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 Mm.
ओम. पूर्ण ऊर्जा दुखणाऱ्या भागावरनं फिरवा. त्या ऊर्जेचा स्पर्श गरम थंड जो जाणवतोय त्याच्याकडे लक्ष द्या. दुखणारा भाग हळूहळू ठीक होतोय. त्याच्यातल्या प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा जातीये आणि ऊर्जा हिलिंगचं काम करतेय. ही ऊर्जा प्रत्येक पेशी आनंदाने स्वीकारतात आहे. साक्षी भावाने बघायचंय. ओम. 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 ओम.
संपूर्ण लक्ष तुमच्या डोकऱ्या भागावर. तुम्ही जिथे कुठे पोहोचला आहात ऊर्जा घेऊन, तिथून हळूहळू आपल्याला मूलाधारात यायचंय आणि मूलाधारातून दोन्ही पायातून तळव्यापर्यंत आणि तळव्यातून पृथ्वीच्या पोटात जायचंय. जी काही निघालेली घाण आहे, जे काही दुःख आहे, ज्या काही गोष्टी लपलेल्या होत्या, ज्या दुःखात होत्या आपल्यासाठी, त्या सगळ्या गोळा करून खालच्या दिशेने प्रवास करायचा आहे. तळव्यातून आपण पृथ्वीच्या पोटात शिरणार आहे 5 ओंकारात. पृथ्वीच्या पोटात आपण आणलेलं जे काही आहे त्या आगीत टाकून द्यायचं आहे. बघायचं आहे आपण जे काय पालापाचोळा कचरा टाकला त्याचं रूपांतर प्रकाशात झालेलं आहे. पृथ्वी मातेला धन्यवाद म्हणायचंय. तिने आपल्या कचऱ्याचं रूपांतर प्रकाशात केलं. परत फिरायचंय. आता आपल्याला हृदयावर यायचंय. एका ओंकारात हृदयात आपले गुरु आहेत, त्यांना नमस्कार करून धन्यवाद द्यायचे आहेत. आई वडिलांना नमस्कार करायचा आहे. आई वडिलांना धन्यवाद द्यायचे हे देह दिल्याबद्दल. माझी ही छोटीशी सेवा माझ्या गुरुच्या चरणी अर्पण. पूर्ण शांत होऊन जायचं. पूर्ण शांत.
शांति शांति शांति. एक, दोन, तीन, चार, पाच. दोन्ही हात एकमेकावर छान घासायचे, डोळ्यावर ठेवायचे, दुखऱ्या भागावर ठेवायचे. हळूहळू हाताच्या फटीतून प्रकाश बघायचा आहे आणि एका सुंदर स्माइल सह तुमचे सुंदर डोळे उघडायचे. प्रणाम ताई, आत्मवंदन. आनंदाचे पत्ते तर मिळाले ताई, मिळतात ग. तुम्ही एका पण आपल्या हातात आहे असं वाटतं. सगळे जागा सांगितल्या, कुठे कुठे आनंद आहे, बारीक 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 जागा. त्यामुळे खूप बरं वाटलं ताई. होतोय, प्रगती आहे. डोक्यात पण चांगलेच विचार येतात. चाललंय चांगलं. आहे आनंद आहे ताई. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद ताई. राधिका, आता बोल बेटा. कुठे गेली? बोल. तुझा आवाज नाही येते. आवाज नाही येते. काहीच नाही ऐकायला येत. नाही येते ग, आवाज नाही येते. ताई मी बोलू तोपर्यंत. हा बोला बोला. ममता बोलते. हो बोल. हा ताई, आनंद म्हणत होता ना. खरंच छोट्या गोष्टींमध्ये आनंद वेचला ना तर खूप सारा वाटतो तो. आणि असाच 3-4 दिवसापासून दिवाल नुसता थोडा वेळ लावत होती, लागत होता, थोडा वेळ लावत होती, लागत होता. आणि मग जायचा थोड्याने. पण मी जास्त म्हणजे हे नाही करत राहिली, लागत नाही, लागत नाही, लागत त्याच्यात अडकलीच नाही. आणि ना काल मी असं म्हणलं, चल आता ना आपण स्वतः ट्राय करू एकदा शांतपणे व्यवस्थित. आणि लावला आणि तो जवळ 2 तास राहिला. तर मी ना सारखी ना त्याला अशी ब्लँकिश देत होते, "अरे तू राहिला, तू राहिला." आणि ना मला माझं हसायला येत होतं. आणि नंतर ना जवळ-जवळ तो असा करत-करत 10-11 वाजेपर्यंत झोपेपर्यंत राहिला. इतकी खुश होती ना, म्हणजे खरंच क्षुल्लक कारणावरनं पण आपण आनंदी राहू शकतो. आता तुम्ही बोललात ते इतकं रिलेट झालं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. पण मला तर इतकं रिलेट झालं ना गोष्ट, म्हणून मी शेअर केली. इतकं सही वाटत होतं ना मला आणि उगाच आनंद, म्हणजे तो चालू आहे, चालू आहे, चालू आहे. दिवसभर मी त्याच्यातच खुश होते. म्हणजे रात्रीभर मी त्याच्यातच खुश होती. असं. छोट्या गोष्टींमध्ये आनंद वेचला ना, की तो खूप सारा साठतो आणि मग जास्त बरं आणि प्रसन्न वाटतं. आणि अनागत तुमचं बोलणं आहे ना, ते याच्यासाठी रेकॉर्ड करायचंय आम्हाला. कारण आम्हाला जेव्हा कोणाला सांगायचंय किंवा आमच्या मुलांना स्पेशली सांगायचं असतं, तेव्हा आम्हाला ते शब्द मिळत नाहीत जे तुमचे आहेत.
आणि म्हणून आम्हाला ते रेकॉर्डिंग करायचं असतं. नाही, काल माझी सासूबाई पण मला रागवल्या. क्लास झाल्याबरोबर तू का नाही म्हणते, ती करतेय ना, उद्यापासून कर. सुंदर सांगतात ताई तुम्ही. म्हणजे जे प्रत्येकाच्या मनात असतं की ह्याची माहिती मिळावी, त्याची माहिती मिळावी आणि ती माहिती आम्हाला आमच्यापर्यंत तुम्ही दुसऱ्याच दिवशी सांगता. म्हणजे ते तुमचं एवढं आम्ही कनेक्टेड आहोत ना, की त्या माणसाला ती माहिती जरूर मिळतेच मिळते. इतके आम्ही कनेक्टेड आहोत सगळे. धन्यवाद माऊली. खूपच धन्यवाद. नमस्कार ताई. खरंच म्हणजे आता काल आणि परवा पण तुम्ही जे काही बोललात ना ताई, ते खरंच सगळं मनातलं होतं. असं म्हणजे खूप विचारायचं होतं तुम्हाला, पण त्याच्या आधीच तुम्ही ते सगळं बोलत होतात. इव्हन आजचं पण. म्हणजे एवढं रिलेट करतो आपण सगळे त्याच्याशी, म्हणून मला असं वाटत होतं की आजचं तरी रेकॉर्डिंग व्हावं आणि तुम्ही इतकं परफेक्टलीच बोलता. तुमच्याकडे चूक होण्याची शक्यता नाहीच आहे ना ताई. काही चूक व्हायचं नाही ग, मी काही ठरवून बोलत नाही ना. ठरवलेलं काहीच नसतं. मग आणखी चांगलंय. आणि ताई आजचा पण अनुभव खूप छान होता. तुम्ही जेव्हा सांगितलं की मूलाधारावर आपण जेव्हा ते कमळ, तर मला आज असं वाटत होतं की प्रत्यक्ष खरंच कमळ आहे ते. आणि तुम्ही जितके ओंकार घेतले ना, ते सगळे ओंकार त्या कमळाच्या आतून बाहेर पडत होते. आणि लिटरली प्रत्येक कमळ असं होतं की जसं आपण आता सध्या काचेचा दिवा लावतोय म्हणून असेल कदाचित माझ्या डोक्यात तसं आलं असेल, की असं तो काचेचाच वाटत होता प्रत्येक ओंकार आणि पूर्ण प्रकाशाने भरलेला. त्याने मला नंतर माझं पूर्ण शरीर भरून गेलं आणि नंतर अगदी एंडला ते ते ह्याच्यावर आपल्या सहस्रारावर खूप मोठा ओंकार मला दिसला आणि ब्रेन मध्ये इतके व्हायब्रेशन जाणवले आज, म्हणजे जसं आपली हृदयाची धडधड होते ना, तसं मला असं वाटत होतं आज ब्रेन मध्ये धडधड होते माझ्या. खूप 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 सुंदर अनुभव. थँक्यू ताई. आई, मला जरा शंका विचारायची आहे. म्हणजे आपण जेव्हा मेडिटेशन करतो तर तेव्हा आपल्यात जे बदल होतात शरीरावर म्हणा ह्याच्या, तर मध्यंतरी मी विपश्यनेला गेले होते 10 दिवसासाठी. तर तिथे गेल्यावर मला प्रचंड, म्हणजे त्या वातावरणात गेल्यावर मेडिटेशन करताना प्रचंड खाज यायची आणि विशेषतः त्या टीचरच्या समोर बसल्यावर. तर त्या म्हणत होत्या त्यांच्या स्टाईलनी जे चालू होतं त्यांच्या मेडिटेशनच्या पद्धतीनुसार, तर हे बाहेर पडून गेलं पाहिजे. ही सगळी निगेटिव्हिटी आहे, ही तुमची बाहेर पडून गेली पाहिजे खास. आणि आम्ही म्हणजे मी बाराक्षार आणि फ्लॉवर रेमेडीची औषधं देते. तर आम्ही पण खाजेला आमचं एक वेगळं रूप आहे विचार करण्याचं खाजेसाठी, म्हणजे ते ईच म्हणून. पण व्हेअरएज मी काल परवा असे सहज हे करत होते, तर मला एक युट्यूबवर व्हिडिओ हे झाला, तर त्याच्यात खाज म्हणजे तुमची स्पिरिच्युअल पण धरलेलं आहे त्यांनी, की म्हणजे खाजेबद्दल त्यांनी तिन्ही ऑप्शन्स धरलेले, स्पिरिच्युअल, मेंटल, फिजिकल. तर आता आम्ही ह्याच्यात मेंटलच धरतो सगळी ह्याच्यात. पण तिकडे जेव्हा विपश्यनेत होते तर त्यांनी ते ना खाजू द्यायचे नाहीत. म्हणजे की, आणि मला इतकं म्हणजे मेडिटेशन मध्ये तेव्हा ते कळायचं नाही, कारण ते बाहेर आलं की खाज आली की ते आपल्याकडनं नॅचरली खाजवलंच जातं ना स्किनवर, हातावर वगैरे. तर पण त्या कालच्या व्हिडिओत होतं की डाव्या बाजूच्या हातावर असेल तर ते रिसिपियंट कार्य करा, उजव्या बाजूच्या हातात. तर मला बरंच आता ते ना, म्हणजे माझ्या डोक्यात तो ना मुद्दा आता क्लिअरच होत नाही. तर मला थोडंसं त्याच्यावर गाईडन्स पाहिजे. तर तुम्ही जरा बोलाल का त्या गोष्टीवर? की म्हणजे खाज कशी आपण ह्याच्यात मेडिटेशन मध्ये कोरिलेट करायची? तोही एक अनुभव आहे, सोडून द्यायचा. आपण पकडायचं काहीच नाही, आपल्याला सगळं सोडायचं. एक एक अनुभव घ्यायचा, त्याचा आनंद घ्यायचा आणि तो सोडून द्यायचा. खाज हाही एक अनुभवच. हे बरोबर आहे की जे निघत आहे आपल्या शरीरातून फेकल्या जात आहे बाहेर. काही जण खूप डोलतात, काही जणांना खाज येते, काही जणांना आग होते, काही जणांना पोट मुरडल्यासारखं होतं. कुठल्या ना कुठल्या मार्गाने जे काही अडथळे असतात ते निघून जातात. आणि ते कुठल्या मार्गाने निघतील हे काही सांगता नाही येत ना. प्रत्येकाच्या शरीराच्या मानाने त्या गोष्टी घडतात. नाही, तिथे आणि काय व्हायचं, त्यांचं ते एक गाणं लागायचं त्या गुरुजींचं,
तर ते गाणं लागलं की मी डोलायला लागायची आपोआप प्रचंड. आणि त्यांच्या ह्याच्यात असं आहे की अजिबात हे नाही, तुम्हाला फक्त सेन्सेशनलाच महत्व आहे. तुम्हाला काय दिसतंय आणि काय ह्याला काहीच महत्व नाही. तर त्या डोलू द्यायच्या नाही. तिथल्या टीचर आहेत त्या म्हणजे स्वयंसेवक पाठवायच्या आणि मला पकडायला लावायचे की डोलायचं नाही, हलायचं नाही अजिबात म्हणून. तिथे असेच तोपर्यंत मी इतकी प्रचंड डोलत होते, काय विचारायला सोय नाही. आणि ते संपून मी इथे आले, तसे माझे डोलणं पूर्ण थांबलं. पूर्ण म्हणजे पूर्ण थांबलं. पण म्हणजे मग मला ते असं काही कळत नाहीये, की काय चाललंय माझ्या आजूबाजूला, माझ्या ह्याच्यात. मला खूप कन्फ्युजनमध्ये तिकडनं आल्यापासून मी प्रचंड कन्फ्युजनमध्ये. म्हणजे काही समजत नाही आणि त्यातनं हा कालचा व्हिडिओ पण हे झाला तर म्हणजे मी आधी हे केलं, की ठीक आहे, खाज आहे ते एक बाहेर टाकतंय आपलं शरीर, संपला विषय असं. आणि होते म्हणजे ते काही मी कितीही नाही म्हटलं खाजवायचं तरी ते खाजवल्यावर कळतं, की आपल्याला खाज आली होती म्हणून. तोपर्यंत कळतच नाही. तर त्यामुळे त्यांच्या पद्धतीने मला ते काही तसं जाता येत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, की खाजवायचं पण नाही. ते तेवढं सुद्धा कर्म करायचं नाही तुम्ही, असं होतं. तर त्यामुळे मी तो विषय सोडून दिला. पण आता हा काल व्हिडिओ आला, तर मग जरा जास्त कन्फ्युजन वाढलं माझं, की बाबा हे काय डावी साईड, उजवी साईड आणि असं खूप. काही प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत. आपण साधा सोपा मार्ग निवडायचा आणि समोर जायचं. पण म्हणजे असं बॉदर काही विचार करायचं. करायचा नाही, त्याच्यावर विचारच नाही करायचा. आमच्या सायन्समध्ये आम्ही खाजेला खूप इम्पॉर्टन्स देतो. त्यामुळे मग मला ते ना त्या दिवशी तिथे मेडिटेशन पण करताना सुद्धा. तुमच्या सायन्स मध्ये एका गोष्टीला हं, अनेक औषध आहेत. अनेक म्हणजे एकसारखे तुम्ही झोपता कसं, तुम्ही डावा पाय फोल्ड करता की उजवा पाय फोल्ड करता, तुम्ही मारुती सारखं झोपता की सरळ झोपता, पोटावर झोपता की पाठीवर झोपता, कडेवर झोपता की कसे झोपता, याचे देखील छोटे छोटे गोष्ट. माझे सासरे होमिओपॅथीचेच डॉक्टर होते. हं. त्यांच्याकडनं ते विचारायचे, एक एक बारीक 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 विचारायचे आणि तेव्हा औषध ठरवायचे. बारीक बारीक गोष्टीला होमिओपॅथीमध्ये महत्व आहे. हं. त्याच्यामुळे आपण इतक्या बारीक याच्यामध्ये पोचू शकतो का? नाही पोचू शकत. म्हणूनच एक एक मार्ग जर आपण निवडला ना, तर त्या मार्गावरनं तो जो व्यक्ती असतो समोरचा, तो बरोबर घेऊन जातो. सगळा अनुभव घ्यायचा. मी असं नाही म्हणत की विपश्यनेला नाही जायचं किंवा हे, तिथलं पण शिकून घ्यायचं, तिथलं पण शिकून घ्यायचं, सगळीकडनं ज्ञान गोळा करायचं. पण चालायचं एका रस्त्यावर. कारण वाटा वेगवेगळ्या असतात. मुंबईला जाताना वाटा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या बोळांमधून पण आहे. पण आपल्याला कसं जायचं हे आपण ठरवायचं. एक मानायचं, एक हे करायचं. आता सगळ्यात सोपा मार्ग लोक म्हणतात की तंत्र आहे. पण आपण त्याच्या मार्गाला जातच नाही, आपण त्या मार्गाला फिरकतच नाही, कारण ती आपली प्रकृती नाहीये. आपल्या प्रकृतीनुसार आपण मार्ग आपला निवडायचा. आपल्याला काय पटतं, आपल्याला काय व्यवस्थित वाटतं, या मार्गावरनं आपल्याला घेऊन जायचं. आपला गुरु आपल्याला हे सगळं ज्ञान देत असतो. आपल्या मनात तसे विचार निर्माण होत असतात, तसे आपल्या समोर गोष्टी घडत असतात. फक्त आपल्याला त्या गोष्टीकडे त्या दृष्टीने पाहायचा आलं पाहिजे. आपल्या गुरु आपल्याला नानाविधी प्रकाराने समजवतात, बोलून दाखवत नाही. मेसेज तरी येतो किंवा काहीतरी येतं किंवा कोणीतरी सांगतं, कुठल्या तरी रूपात सांगतं. फक्त ते आपण ओळखायचं आणि मार्ग एक ठेवायचा. आपण अनेक मार्गावरनं गेले ना की मग ते खिचडी होते ती. एकही धड होत नाही. आता आपण आनापानासती करतोय ना, आपण आनापानासतीमध्ये देखील आपण ही ओंकार साधना करतोय. आपण ओंकार साधना कशासाठी करतो, की आपण ह्या प्रत्येक ओंकार बघा वेगवेगळा असतो, प्रत्येक चक्रावर ओंकार वेगळा असतो. त्याचे प्रत्येक ओंकाराचे
दोन ओंकाराचा मधला फरक लक्षात घ्या. छोटं छोटं बघा, छोटं छोटं बघा. अं, आपल्या मीनाताई नेहमी मला टोकतात. आजकाल त्या बोलणं बंद केलंय त्यांनी, माझ्याशी कट्टी केली आहे. नाहीतर ते म्हणायच्या की हा तुम्ही आता मनोमय कोशावर गेल्या ना, तुम्ही आता अमकं गेल्या ना, तुम्ही हा ओंकार इथला आहे ना, सहस्राधाराचा आहे की अनाहताचा आहे की विशुद्धीचा आहे, त्या बरोबर ओळखतात. आपल्यालाही ते आलं पाहिजे की हिने काय केलं, हिने ओंकार कुठला घेतला, हिने रस्व घेतला, दीर्घ घेतला, हिने अ जास्त घेतला, म जास्त घेतला, का घेते ही इथे हा ओंकार, हिचा काय उद्देश आहे इथे हा ओंकार घेण्याच्या मागचा, ही आपल्याला काय नेतेय, कशी नेतेय, त्याच्यातून तुम्ही स्वतः शिकायचंय. तुम्हाला समजेल की हा ओंकार म्हटलं तर माझ्या हृदयाची स्पंदन एकदम शांत झाली, छान मला पीसफुल वाटतंय. ह्या ओंकार मला मूलाधारावर काम करतोय, हा ओंकार माझ्या जलतत्वावर काम करतोय, हा ओंकार प्रवाही आहे, पाण्यासारखा आहे. हे तुमचं तुम्हाला समजेल आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचा मार्ग सापडत जाईल. नेणारा तो आपला एक आहे, जो आपलं बोट पकडतोय, तो आपल्याला दाखवतो मार्ग. ओके. हा वनिता ताई. अनघाताई नमस्कार. वनिता बोलते. आजचं ध्यान तर खूप छानच झालं आणि कालही ना तुमचे ते ओंकार मी खूप कॉन्सन्ट्रेट केले ना, तर मला ते लक्षात आलं की प्रत्येक चक्रावर तुम्ही आरोहात जसे चढता तसे चढत होता. आणखीन म्हणजे तुमची वाणीमध्ये एवढा ताकद आहे ना की आमच्या हृदयापर्यंत ती गोष्ट जाते आणि तो असं वाटत असतं की तुम्ही इतकं छान सांगताय की आणि मनाला पटतं पण. आणि ते सांगता सांगता आणि आनंदाच्या जेव्हा गोष्टी सांगतात तेव्हा आम्हालाच मनातनं खूप आनंद झालेला असतो, इतकं द्विगुणित आनंद होतो त्या गोष्टीचा. म्हणूनच मी ते उल्लेख केला आणि बोलायचा प्रयत्न करते. ताई खूप खूप धन्यवाद. मस्त झालं, छान ध्यान घेतला ताई तुम्ही. खूप सुंदर वाटतं, दिवसभर फ्रेश असतो, छान वाटतं. पिलवालं. आत्मवंदन. नमस्कार.